अभाविया देव कळेल तो कैसा पैसा काय मिळे कैसे झाले जनान कळे तो भाव श्री कृष्णाची माव अगम्ये श्रद्धयाचा भाव तिथे प्रगटतो श्रद्धयाचा भाव तिथे प्रगटतो लौकिकी दिसतो सामान्य ते तैसे झाले जनान कळे तो भाव श्री कृष्णाची माव अगम्ये भगवान म्हणे हे वर्म गूढ जाणती सर्वाड जाणतील तैसे झाले जनान कळे तो भाव श्री कृष्णाची माव गम्ये रोबार
तो पैसा दरिद्रासी पैसा काय मिळे असे मी असं म्हणतो हे देऊ पैसा नाही तो दरिद्री नाही दारिद्र्य ही एक मानसिक विकृती आहे दारिद्र्य एक मानसिक विकृती आहे ईश्वर कृत नाही लोकांना असं वाटते देवानं आपलं गरीब केलं देवानं आपल्याला गरीब केलं पण देव कोणा श्रीमंत गरीब नाही आणि देव कोणा गरीब नाही गरिबी ही जी विकृती आहे ही ज्याची त्याची मानसिक विकृती पण संप्रदाय याला कोणाला वाटते का आपण गरीब आणि यातला एखादा असला समजा त्याला वाटते की मी श्रीमंत आहे काय नाही वाटत एखादा म्हणत आम्ही गरीब आहे तर ती शिकून बघतो आमच्या माहिती आहे तू आहे तू आपल्या एकाच्या प्रसंगाला समजला नाही तू आमची गरीबी म्हणून केवढा तो पहिल्यावर आणि आम्ही गरीबी म्हणतो हे शिकून म्हणतो लोक काय करून म्हणतो का त्याला ते जाण गरिबी कधी सुरू झाली श्रीमंती कधी सुरू झाली असं दिसते जोपर्यंत पोरं शाळेत असतात त्यांना काय असं वाटत नाही आपण गरीब जेव्हा तो व्यवहारात उतरतो तेव्हा त्याला गरिबीची जाणीव होते. आणि त्याहीपेक्षा माझं मत असं आहे ज्या दिवसावर लग्न होते समजते आज असं तुम्ही काय घातला तर मला अजूनही वाटत नाही आपण गरीब कारण माझं लग्नच झालं म्हणून मी म्हणतो लग्न झालं वाटते श्रीमंत हो का कारण गरीब आणि श्रीमंत याचं जे अंतर आहे ते भयंकर अंतर श्रीमंती जाण झाली मग उन्मादाना वागत अहंकारानं वागत
जा हे शब्द कोणाचे हा आमच्या अण्णा सांगत कोणाच्या झोपडीत मारत तेव्हा तुम्ही काही करू शकत नाही. आणि असं करा जास्त न सांगितलं पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात तेव्हा तसं होतं. आमच्या अण्णा बँकेत बँकेचे कर्मचारी असतात ते सहसा गरीबाच्या घरी असतात. म्हणजे शिकून म्हणा पैसे देऊन म्हणा न करू लागले विचारू लागले तुमचं नाव काय असंच नाव आहे तुम्ही सर्टिफिकेट घ्या काही म्हणा किंवा बरं बरं असं आढळते विचार येणार काय माझे तेच लायसन काय कंडक्टरचं बिल आहे असं बरं बरं विचार सगळे गोळा झाले. आता अण्णाला ओळखत नाही असं काही बुलढाणा जिल्ह्यात नाही पण मेकअपला तर खासच नाही काय झालं मूळ कपडे जे बाजार नोकरी लागले मला विचार तुमचं सर्टिफिकेट का नाव नोकरी काय म्हणजे मला असं काही नव्हतं. पण काय सांगायची गोष्ट म्हणजे माणसाला पैशाचा उन्माद झाला की माणूस सगळ्या जगाला मिथ्या समजत असतो. महाराज दिले असला महाराज धर्म काय आपल्या त्याला त्याला अजून मुलं माणूस फक्त एक जगात एकटा एक असा माणूस आहे की श्रीमंताला तुच्छ समजला. त्या आमचे गुरुभाऊ त्याचा इतका पैसा होता तुम्हाला सांगतो आळंदी ते पुणे 14 किलोमीटर सडकीच्या दोन्ही बाजूच्या जमीन त्यांनी एकट्याने विकत घेतले. आता सध्या किती पैसा एकदा असं भांडणा ते गुरु महाराज विचारलं तू याला काय समजतो मी याला मूर्ख समजतो. कारण गरिबी आणि श्रीमंतीचे अंतर आहे ते माझ्याजवळ त्यातल्या त्यात बहुतेक महाराष्ट्रात असे महाराज होत की श्रीमंताचे पाय घालणार. मी ते कसा माणूस मी समजतो पण मी गुरुला समजतो देवाला समजतो. काय बाकी चमचे लोक आहेत ना तर मी काही समजत मग काय लोक म्हणतात हा मस्त व्हिडिओ कसा काय झाला त्याला असं कसा भेटून म्हणून व्हिडिओवाला माणूस स्वतःची गोष्टी आहे पण त्याचा वास त्याला मिळतो ना त्याला एक काय कॅन्सर का असं होतो असं आरोग्य विभाग सांगतो महाराष्ट्रात. कृपा करून ते असते त्यांना आमची विनंती आहे की आमच्याकडून वास येणार नाही इतक्या अंतरावर बसा नाही तर घरी जाऊन घेऊन राहा. त्याच्या भावाचं माझं भांडण झालं
विजयराम होते. आमच्या गुरु विजय रंगे आंबोरे म्हणून म्हणजे मोठं दुकान आहे, पैशावाला माणूस आहे. आणि महाराजांनी आम्हाला एकदा सोसायटी मासिकाच्या प्रचारात पाठवलं. आणखी एक आमचा गुरु होता त्याला जॉबर म्हणून तो भविष्य सांगायचा. त्याने माझं भविष्य सांगितलं. तो म्हटलं असं कारण त्या वृत्तीत मी नव्हतोच तेव्हा. आणि एक महत्वाचा मुद्दा आहे, आळंदी हे असं गाव आहे की तुम्ही आळंदी गावात जर राहिले नाही वारकरी म्हणून तर तुम्हाला जात समजत नाही. तुम्हाला वाटलं की असं तुला वाटलं की आपली जर तुम्ही बाकी करून जातात आला घेऊन आळंदीत एकच जात आहे सगळे वारकरी. काय कारण वर्णाभिमान विसरल्या याठी एक एका लोटांनी जाते. तुकाराम अभंग नाही, ही गोष्ट खरी. जितक्या दिवस मी आळंदीत होतो तितक्या दिवस आपली एक गंमत तुम्हाला सांगतो. एकदा मी घरच्याला पाठवलं तर कीर्तनाला नाही सप्ताहाला. कारण मला माहित होतं एक दिवस समजलं गेलो नंतर तिसऱ्या कार्यक्रम कोणीच नाही. एक आलं चुकून मागून एक असं काय केलं मला जरा घरी दिसत नाही. समाजवाद व जातीवाद कुठून सुरू झाला? कुठून सुरू झाला? आळंदीत असं म्हणा पण तिथपर्यंत आम्ही गेलो असतो. एकदा असा गंमत झाली. आळंदीचे नगराध्यक्ष एकदा साखरे महाराज आहे पण ते छत्री का काय ते विसरले. मला बोला असं करा म्हणे ते फारुकी नावाचं पण त्या हॉटेलमध्ये माझी छत्री विसरली. फारुकीच्या हॉटेल कुठे तुम्हाला काय किती दिवस विचारावं 12 वर्ष खाली म्हणून फारुकी हॉटेल नाही माहिती ना मला गरजच काय झाडीची तुम्हाला आणखी एक गंमत विचारलं पुण्यात असे राग लागले ते एक काढणार त्यातलं एक जण गावाचे भाऊ काय मग गावात मग ते भाजीपाला विचारलं तेलाचे भाव विचारले पण मला काय माहिती शकतला माझ्या मला माहित असं कारणच काय का फार माहित नाही मला मी माझं तरी मागतो. माझं तरी माहिती काय गावाचे भाव काय असतात म्हणून माझं विचारलं तू सांग ना आळंदीत तेव्हा माझं तेव्हा माहिती आहे गावाचे भाव काय. इतक्या दिवस काशीत काय भाव गावाचे आपल्या मला घरी काय कारण गरजच काय नाही. राज्यामा नित्य दिवाळी आमची दररोज दिवाळी. आता इथे काय माहिती मला माहित नाही बरं तिकडे बसू शकते साधी संधी येते मग काही पकवान वगैरे का व्हेरायटी करू म्हणजे तिकडून येत आता काय गावाला चिकट येते काय नाही. आळंदीत सप्ताह असला किंवा पुण्यात सप्ताह असेल काय पण ते नाव माहित नाही रे. काय एकदा असं झालं मी एका सप्ताहात गेलो महाराज पाठायला त्याने काय केलं माझ्या पात्रात श्रीखंड वाटलं
मला वाटलं पिठलं असेल. मी गेलो खाऊ ना. मी सदा ते खा नाही खात, अरे खा नाही खात. ते माझा हातावरती पुढे पुढे काय आपल्या बापाने तरी श्रीखंड खाल्लं. मी खाल्लं एक सुधारस नावाचं एक पकवान कसं असते इथे माहिती आहे का? हे गावची कड आहे इथे 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 काय पडीचं वर ते कीर्तनकार म्हणून का सांगत होत काय बारीचे रेट मुलग्याचं भुट जावं बा सांगू नका कुठे लहानपणी कीर्तन ऐकायचं कीर्तन काय लोक ते कसे आवडते कसे असं जरा पूर्ण आळंदी असं जा चटणी खायला भेटत नाही. इथं अण्णा आमच्या अण्णा साहेब मी कार्यक्रमाकरता गुरुसाठी करायला बोलावलं मला खातीच्या प्रकाशन जरा आवड काम झालं ते प्रकृती बरोबर नाही असं तरी इकडे पुरंदरी गेले जेवण केलं जेवता जेवता अन्न म्हणजे थोडीशी चटणी असेल चटणी आमच्या घरी तुम्हाला भेटणार काय म्हणले आमच्या घरी तुम्हाला चटणी भेटणार नाही. आपण माणूस सहसा असं बोलू शकत नाही. मराठा माणूस त्याच्या घरी जेव्हा गेलं त्या घरात जर नसलं तर तो काय करतो शबरी पादरी वगैरे आनंद देतो. मला एक अशी बाई भेटली नाव पाहिजे पण नाव सांगत नाही मला लावली तिखट मी त्यानं साखर दिलं तिने कुठून लावली साखर नाही मग ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संकली आळंदीमध्ये सगळा काळ अभ्यासात आणि चिंतनात जातो. मला तर असं दिसलं सहज रस्त्याने फिरत चाललो तर कोणी गीता पाठ करतो कोणी अभंग पाठ करतो कोणाच्या मालिका असते कोणाच्या गीता असते असं गीता मालिका नसते कोणी मृदंग बाजू असतो आजी असला सकाळी 4 वाजता इंद्रायणी जाऊन पासाल हेच असते राम कृष्ण रे माऊली हो माऊली हो असं करून आंघोळी करतात. पण नाव घेताय म्हणून मला अशी परिस्थिती आली की आळंदी हे गाव दैवताचे नाव
आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. पुण्यभूमी माणसात काय पुण्यभूमी म्हणायचं? त्या भूमीवर ह्या गोष्टी चालतात. कोणत्या? कोणी हरिपाठ पाठ करतो, कोणी गीता वाचतो, कोणी अभंग पाठ करतो, कोणी मृदंग वाजवतो, म्हणून ती पुण्यभूमी. आणि असं झाला 4 वर्षाला नाही करता गेला तर माझा अनुभव सांगतो. किती दिवस मी होतो माझं स्मरण नाही त्याला. मी माझ्या पुस्तकात लिहिलं की दीर्घ कालपर्यंत, कारण एवढं असून सुद्धा मला त्या गावाने बाहेर यावं असं वाटतं. त्याचं नाव काय आहे? पुण्यभूमी ठाव. दैवताची नाव ते नामदेव महाराजांनी. मला असं वाटतं दैवताचे नाव ज्ञानेश्वर असं घ्यावं, कारण ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य ज्या जागेवर गेला असता माणसाला बाहेर पडव वाटत असत. काय आणि मला असं वाटत तुझ्या गावात आलं की 2 मिनिट थांबून असं वाटत. मग सहसा माझा असा विचार आहे की आता मला कोणी कीर्तनात सुद्धा बोलूच का असं मला वाटायला ज्ञानेश्वरीचं महात्म्य ठीक आहे, कोणाच गावात नाही दिसलं. आणि प्रयत्न करून पाहतो, पण हे दगड असे आहेत याचे देव होतच नाही. शेवटी मी कावलो, थकलो. आता मी तशी विनंती करतो की तू मला कार्यक्रमात बोलवतो ना, कारण माझ्या डोक्यातही त्या गोष्टी मला मावत नाही का, आणि डोळ्यानं पाहावं वाटत नाही अशी तुमची परिस्थिती आहे. कारण माझ्या दुर्दैवानं मला कधी कधी अशी मूर्खाची गाठ पडते की मला असं आपलं पापाच्या दृष्टीमध्ये आहे का या गोष्टी आपल्याला दिसू नाही, पण दिसली आहे. अर्थात अंतःकरण ती बहिर्मुख झाली, बाहेर पडली तुझ्या असं पाय दिसत. सदा सर्व काळ हरिचिंतनात राहावं ही माझी इच्छा होती, पण तसं काही घडलं नाही. जन्मांतरीचे पाप असले या रूपाने उदय. आणि तुमच्या गावात तुम्हाला नमुना पाहिजे असला तर माझ्याकडे हे तुमचे नमुने काय. कारण आळंदीमध्ये सहज जर फिरलं तर काय दिसते? काय दिसते? म्हणजे कोणी गीता पाठ करते, कोणी अभंग पाठ करतो, कोणी मृदंग वाजवतो. आणि माझी अशी इच्छा होती मग तुमचे नमुने आणले, पण मला असं असे तू या पुढचं बोलू नये, कारण उच्चार केल्यानं सुद्धा पाप लागते आणि ऐकल्यानं सुद्धा पाप लागते. तुमचे नमुने आळंदीसारखा मी प्रयत्न केला की यांना गीता शिकव म्हणून, पण गीता पाठ नाही.
ते गीता पाठ करून येऊ. कारण काय हे तुमचे प्रतिबिंब हे तो दिनबसतानी दुनिया आणि तुमचे वारसदार प्रतिबिंब हे आहे. मग तुम्ही कसे आहात तुम्हाला पाहता तुम्ही यांना पाहता की आपण असे हो. आणि या सुधारण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मोह त्याला अडवायचा. तर मास्तरला मारता माहिती मास्तर करते आणि मला असं वाटतं तुमच्या मोहामुळे सगळ्या भारताचा शिक्षण संस्था अशा ढिल्या पडल्या. एक अनुभव सांगतो. आमच्या शाळेत एका मास्तरने एका पोराला मारलं. नाव सांगतो किती पोराला मारलं ते आलं माझ्याकडे. मास्तरने असं केलं मारलं. मास्तरला जर आपण बोललो तर मास्तर कोणाला शिकवत नाही. कारण मास्तर विचारते आपला पगार कमी पाहिजे नदी पिझ्याला आपण तो म्हणा तुला आमचं पोरग कसं काय आमच्या इथे पोरग कसे काय मी मास्टरला सांगून ठेवलेला हे म्हणजे असं करा तू मोठा जो बाप मोठा फार पहिल्या नंबर आणतात तुमची म्हणजे ज्ञानदानाचं जे कार्य आहे किंवा मुलांना विद्यादान जे कार्य आहे त्यात मास्तर कच्चे पडतात. ते बाबा मास्तर शिकवत नाही तर खेटल्या खाली शिकवते का तुझे तुम्ही जर तुझ्या कोणाला मारलं तर तू तुझे केस करते आकड्याला उठवतो मग ते ज्याला जे असेल किंवा कोणाला शिकव का त्याबद्दल शिकवून मूर्ख ठेवून त्याचा काय फरक पडत त्याचा पडेल काय काय फरक पडेल पगार कमी होईल काय आपल्या इतर म्हणून नाही का काही विचार म्हणून तुम्ही मास्टरची बाजू घेता मग का म्हणे मत मत दे आले आणि त्या मास्टरला बोला परिणाम असा आता सध्या त्याला काय बाहेर काय कसं काय झाले आपलं नशीब नाही आपला मूर्खपणा. माझा एक साध्य होता त्याचा संपत विचार मारलो विचार मारलो बाप सरपंच आमच्या लहानपणची गोष्ट आहे. आता सरपंच दत्तर साहेब झाले त्या काळात मोठी किंमत सरपंच झाला गावाचा राजा समजला होत्या मस्त आमच्याकडे देशमुखला बापू म्हणतात दुसरीकडे काय माहिती बरोबर त्या देवराव आमच्या गावात त्याचा शब्द म्हणजे असं जरा की गुरुचा शब्द मानला जातो. आपल्या गावात पाणी नाही म्हणून ते म्हणून आपल्या शब्द विहीर करायची एक नवा पैसा खर्च न करता ते विहीर करून देते. आज त्यावेळी भरपूर पाणी आणि त्याला सुद्धा त्याने काय केली सगळ्या गावाचे ढोरं त्याच्यात पाण्यावर पाजत त्या काळात जास्त विहीर बने विहीर पण नको एक माणूस ठेवला कारण त्यावेळेला मोठा नव्हत्या मोठ असे मोठे कच भरून ठेवता हो सगळ्या गावाचे ढोर ते पाणी प्यायला विहीर पाणी केली सगळ्या गावाची ढोर पाणी प्यायला मोठा मोठा म्हणाचा मास्तर पण त्याचं पोरग वाचत त्याचं पोरग मास्तर शिवे दिला सर्व काढा मास्तर नाही मास्तर मारलं घराला टोळून आला शिवे देत मास्तरच्या मागं मारत मारत मला एक असतात की त्याच्या बापाला पाहिलं की आपण पोरग मास्तर शिवे द्यायला आणा मसा झाडा झाडा कक्का असा बसलेला आणि ती पाहिलं मग मास्तर तो काय म्हणतो बापा मास्तर तो राहणार बदमासा तुम्हाला शिवे द्या हा का पोरं मास्तर शिवाय काय देतात
त्याचा का तुमचा मूर्खपणा तर काय. आणि तुमच्या आता ध्यानात नाही जेव्हा ते तुम्हाला खेटर मारल ना तेव्हा तिकडे तुम्ही पाहत नाही. शहाणपणा हा मूर्खपणा पूर्ण भारताच्या शिक्षण सोसायटीच्या यांनी नष्ट करून टाकले. मास्तरच्या नाम गोबा म्हणून काही तुम्ही आपली चूक पाहिली. आमचे गुरु महाराज आमची काही आजही हिंमत होत नाही बा महाराजा पुढे बोलायचं. जसा पटेल बाबा बोलला ना तसा आजही आमची हिंमत होत नाही महाराजा पुढे जायची. 42 वर्ष मी महाराजांनी गेलो तिथं काय मिळते की बा आपल्या काय शब्द गेला तर महाराज काय म्हणतो. या अडचणी पण आल्या का शाळेत मूर्खाला काय असे काळीगांच्या मारायला नाही. अहंकार काय आधी तुम्ही सांगतो एक गोष्ट सांगतो. आंबडीचे लोक माझी तक्रार घेऊन की मार किंवा याने ते गातालेले भगवान भगवान म्हणायला त्याला काय वाटलं की महाराज महाराज काढून द्या असं म्हणते. त्याला म्हटलं महाराज तू सगळे बोल महाराज तुझं मत काय आहे ते म्हणजे आम्हाला असं वाटते बघ की आमच्या गावात हे आढळून झाले. महाराज म्हणतात एक उपाय हे भजन कुठे म्हणतात ना संस्थेत त्या संस्थेचा अध्यक्ष तसं तू बंद नाही करू शकत नाही. तुला नाही म्हणत तू म्हणू लोकांनी म्हणू नये असं तू म्हणू शकत. अर्थात महाराजाचं माझं भांडण नाही असं या लोकांनी निष्कर्ष काढायला मला प्रचार केला गावगाव लोकांना. पण मी जेव्हा तिथे गेलो ना तेव्हा असं झालं काय मला रडवलं त्यांना रडवलं कारण दीर्घ काळापासून भेटलो. याचा अर्थ आहे प्रेम. याचा अर्थ काय आहे जरी दूर राहत असला तरी काय आहे प्रेम. ह्या गोष्टी मूर्खाला काय सांगा होता. म्हणजे प्रेम आणि मर्यादा त्या गोष्टी काय असाव्या समजण्यासाठी. देऊळघाटचे नबाब होता मोठा सालस माणूस होता. मी काही पाहिलं म्हणजे वाडा पाला म्हणतात काही एकदा काय झालं मी मोठं गमती झाली आणि आंबोळा म्हणजे त्या गावात खूप आंबे असत. आता नाही तेवढं म्हणा त्या आंब्यावर त्या गावात आंबोळा पडतो काय. मग आता आळकळी बाजू वाटेल काही आंबे आलेच नाही ते म्हाताऱ्याने 2 टोपली भरली. मग काय महाराज काय चला मी काय एक टोपलं माझ्याकडे कळकल एकट्याने घेतलं आणि देवघाटचं मला वाटतं जवळ येतो त्यांना त्यांनी आम्ही किती वेळ बुलढाणा पायी आलो आवड रस्त्यात नवाबाचा वाडा त्या नवाबाच्या वाड्यावर रस्ता. देऊळघाटचा नवाब इतका इज्जतदार माणूस होता की बोलायचं काम नाही. बोलायचं काम नाही म्हणजे झाली बोलायाची सीमा असा होता. म्हणजे जितकं वर्णन करावं ते शब्द कमी पडतात पण तो माणूस थोडा मोठ्या मनाचा माणूस पण त्याची काठीमुळे खडूस. मग एक जण गेला त्याच्याकडे ना बाबा योगा योगानं संध्याकाळची दोघा जणी बरोबर जेवण केले. कोण आहे योगाडते ना बाप आणि ते गेला तक्रार सकाळी गेला जेवण घेऊन केलं बरोबर हसी गप्पा मारल्या अंगणात बसले सत्तेने टाकली ते बरंच ते तिच्यावर अंगणात समिती घेऊन ना पण मोठा वाढायचा क्यों बोले बाबा आप तो बहुत सेठ आदमी है नहीं मैं आपके बच्चे ऐसे कैसे असं म्हटलं ते दिवस सोडले. इज्जतदार माणसाला शब्द सरवत नसतात आणि बेशरमाला काय बसायला चालली नाही
तात्पर्य समजलं काय? का दुसरीकडे लक्ष होतं? लोक कीर्तन ऐकायला येतात, सगळं ते घरीच असते. हसायची गोष्टी असल्या असतात ना, तर मग ते का मारत काय काय हे मारत सुपारी पडल्या. तात्पर्य समजलं काय? काय समजलं? काय समजलं? तात्पर्य हे की दारिद्र्य एक मानसिक विकृती आहे. त्या तात्पर्य काय? दारिद्र्य ईश्वर कोणाला दारिद्र्य करत नाही, ईश्वर कोणाला श्रीमंती करत नाही. ही मानसिक जाती त्याची विकृती आहे. हे जे वागणे, मर्यादा सोडून जे वागणे, याच नाव दारिद्र्य. असं सांगतात, मी काही पार नव्हतो, मी नव्हतोच तेव्हा समजा. पण आपल्या बापा देखत आपल्या बायकोला असं बोलत नसत. काय काय मर्यादा आता अशी करतोड झाली काय झाले. बापा देखत नाही, मोठ्या भावाच्या देखत सुद्धा बोलत नसत. काय हे मानसिक श्रीमंती काय काय आहे का असं येतच नाही. एका रावणाचं म्हणत युद्धाची जगत काय राम म्हणला हे दारिद्र्य आहे. रावण म्हणला तू भिकारतो देस तू वनवासे भटकायला दारोदार माझ्या नवग्रह पाठी टाकले तुझ्या राज्य करा मी एक दिवसाचं नाही 14 चौकड्याचं राज्य केलं. श्लोक आहे ना, रावणा रावणा राज्य गंभीर केले सिद्धी सारखे रत्न चोरून नेले सीते सारखे रत्न तुला पतीना. काय पुढे घेतलं का म्हणून चौकड्यामध्ये काय चौकड्यामध्ये काय माहित नाही. कृत त्रेता द्वापार आणि कली या चारामध्ये एक चौकडी होती. कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग 4,32,000 वर्षाचे कलियुग आहे. बाकीची कशी असतील तुम्ही विचार करा. आणि एक चौकडी झाली म्हणजे किती 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 कोटी दिवस वर्ष होत असतील. असे 14 चौकड्या चौकड्या सहस्र जाईल ठाये ठरवून वेळ ती म्हणजे एक वेळ म्हणजे एक दिवस ब्रह्मचारी दिवस होता. जर पृथ्वीवरले 1000 वेळा चौकडी गेली म्हणजे काय ते एक दिवस. आणि गोष्ट खरी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणतो खरी आहे समजा. पण आताचा वैज्ञानिक चंद्रावर जातो ना तो म्हणतो एक क्षणभर इथे राहिलं की पृथ्वीवरला 1 महिना उलट सांगतात. एक क्षणभर जर चंद्रावर आलं तर पृथ्वीवरला 1 महिना उलटतो. कारण एका महिला चंद्राला प्रदक्षिणा घालण्याकरता किती दिवस मही म्हणजे मही अंबोतेज मारुत मही म्हणजे त्या महिला प्रदक्षिणा घालण्याकरता जे दिवस लागतात नाव महिला. आणि पृथ्वीला सूर्याला प्रदक्षिणा घालण्याकरता जेवढा काळ लागतो 9 वर्ष. हे भारतीय कालगणन आहे. हिंदुस्थानची कालगणन आहे.
14 चौकडी म्हणजे 56 युग पर्यंत राहणार राज्याची. पण भिकारी तो भिकारी. एकनाथ महाराज लिहितात परस्त्री ते वांछिता एक लागली लंका नाथा. दुसऱ्याच्या बायकोची आशा मनात निर्माण झाल्याबरोबर लंकेचा अधिपती झाला असेल याच नाही दारिद्र्य. काय याला म्हणतात नाव कसा श्रीराम सांगतो बरं. श्रीराम रावणाला म्हणतो याचं नाव राव कसा याचं नाव भिकारी. भिकारी माणसाचे संकल्पही भिकारी नसतात हे ध्यान ठेवा. काय म्हणतात भिकारी माणसा संकल्पही भिकारी असतात. त्याचा हात मोकळा कधी होतच नाही. आता आमची गोष्ट मला सांगते. अरे आपली पोरं कोणी म्हणून मला जेवायचं म्हणलं परत मोकळ्या हाताने वाढतात. कारण संस्कार संस्कार नाही. आपले काय घरचे जाते संस्कार ते घेतले तुम्ही मग पप्पा नाही काय हे लोक होतात महाराज लेकडे समजत नाही. आमचे परत काय करतात आणखी असं घरचे वाजवतात काय विचार तुला शिव्यावर घरी काढायचं. मग संस्कार आहे का संस्कार म्हणजे आपल्या काय घरचे आमचे पोरं काय करतात काय आमची बांधी येतात उलटी करतात. आता हात न घुसते नाही काय घरी जा ते भिका पडले कोटावर गेला त्याची कॅन होती आणि ती असं ते गोळा करत असेल ते काय तो खडत होती तुम्हाला ती चॅनल काय त्याला मारलं ते पटेल बस सारखं ते केस काय मास्तर ते का मारत त्याची आग घाली ना म्हणजे मारत. हा काय म्हणतो याला पुढे पण करायचं आमचं कसं मी तुमच्या त्याच्या अंगात आग पेटली नुकसान झालं म्हणून हा तसा का म्हणतो त्याला पुढे पण करायचं. भाषा म्हणतो महाराज भक्तीची जात आता गोष्टी हे या मोन्यात काय केलं गोप्याला मारलं. गोप्याचा बाप आणि विचारला बाप पटेल बाप तर काय इतक्या लहानपणा मारलं नाही पाहिजे. बघा मी बाप महाराज लहान जे कच्ची ती व्यक्ती पोरा मारलं नाही पाहिजे बा. माझा हा विकना गोप्या छटे दुसऱ्या पोराला मारतो पडेल म्हणून बसतो म्हणजे याची न्याय आहे आता काय नाही म्हणत मारून लागणार दिवस बा सांभाळून घ्यायला आता काय नाही म्हणत तो त्याच्या गावात येत नाही त्याच्या वंशात येते. वाय वा न्यायाधीश भाव निर्माण होणे अहंकार निर्माण होणे त्याचं नाव काय आहे दारिद्र्य. नाव काय आहे
दुसऱ्याची बायको पळून नेली याचं नाव काय आहे? दारिद्र्य. काम क्रोध निर्माण याचं नाव काय आहे? दारिद्र्य. आणि अशा माणसाला देव भेटतच नसतो. अभागिया देव कळेल तो कैसा. अभागिया देव कळेल तो कैसा. दरिद्रासी पैसा काय मिळेल. आमच्या महाराजांची मुलगी काय आता महाराजांची मुलगी आमच्या खड्याकडे काय म्हणतो. तुकाराम तुकाराम नाव घेता तापे यम. तो यम शब्दाच्या नावाशी सादृश्य आहे. मग ती चिडत असे ती पण तिनं आम्हाला यशोदासारखे गावात शिकली. कारण मोठा तो मोठा मोठा तो मोठा असं धरा की चांदेव महाराज लहानपणी योगाचा अभ्यास करत असत. खेळ हाती खेळ हाती म्या करावा विठ्ठल भजावा सर्व. आमचे परत खेळायला लागले ना. चिंचोका फळाचे तुकडे हातात गेले का नाही. ते काय करतात त्या सर्दीने असे सबळ ठेवल्या खडी गोळा करतात. कारण काय आगाने तरी दिलेत ना. श्रीमंत कशी होती ना तसा विचार कसा सांगतो. या भारत देशाचा प्रधानमंत्री याच्यासारखाच होता पण नका दुआ खेळत नव्हती.
आणि मोदी जर नक्का दिवस खेळत होता तर प्रधानमंत्री होत होता काय? हे आहे ना विकास थोडे कारण त्या बापाचे संस्कारच तसे. मी एका जण विचार काय म्हणतो तू एवढा होता तेव्हा काय करत होता? बापा मी दिलं शुद्ध बिया पोटी फळे रसाळ समजा असं जरा मोठ्या माणसाला राग आला म्हणजे श्रीमंत माणसाला राग आला म्हणजे साधू संताला जर राग आला ते काय म्हणतात ऐकी मूर्ख. चिंतनीय गोष्ट तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याच शिव्या दिलेल्या आहेत पण त्या शिव्या अशा काय तुम्हाला कळत सुद्धा नाही. एकदा काय झालं जयराम बने आमच्या महाराजांना शिवी महाराज म्हणे मला शिवे देणे पण मी देत नाही. का देत नाही? कारण शिवे द्यायला संख्या जास्त वाढू नाही. आणि मी जर शिवी दिली महाराज म्हणतात आमचे गुरु महाराज मी जर शिवी दिली म्हणतात त्याचा अर्थ तुम्हाला कधी समजणार नाही. आयुष्य उलट झालं तरी समजणार नाही. एक शब्द समज सांगतो महाराज बापाच्या पितृत्वात वाटा मागली म्हणजे काय? नाही बोलणं तर अवघड आहे म्हणा पण अर्थ करणं तरी काय आहे अवघड म्हणजे अशा तशा माणसाला म्हणजे मोठ्या माणसाचे शब्द सुद्धा मोठेच असतात ते ध्यान ठेवा. आणि मोठ्या माणसाने शिवी दिली तरी त्या अर्थ गहनच असतो. उदाहरणार्थ संत जनाबाईंनी विठोबाला शिवी दिली. अरे अरे विठ्या मूळ माईच्या कारट्या तुझी रांड रडती झाली जन्म तुला सावित्री ल्याली तुझे गेले मढे तुला पावणी काळडी उभी राहुनी अंगणी सिया देत दासी जनी. मूळ मायेच्या कारट्या याचा काय मायेच्या दर्पणी उगवले
पारटिया ही झाली जनाबाईची शिवी. याचा अर्थ काय तो माया प्रतिबिंबित चैतन्यम ईश्वरा. हा वेदांताचा महान सिद्धांत आहे. म्हणजे मोठ्या माणसाच्या शिया जरी असल्या तरी त्या ओव्या असतात. ध्यानात ठेवावं, त्यात जगाचा उद्धार असतो असं. आणि गावरान माणसाने स्तुती केली तरी त्यात त्याचा घात असतो. कारण त्या हृदयात विष भरलेलं असत. संतांच्या हृदयात तर शिव्या जरी दिल्या तरी काय असतात का? अमृताची पुरवणी असते. आणि गावरान माणसानं स्तुती जरी केली तरी त्या विषयाची पुरवणी असते. ध्यानात ठेवलं काय जनाबाईंनी शिवी दिला. आठवलेली गोष्ट सांगतो मला. वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणा, तसं काही त्यांनी संस्था नाही निर्माण केली म्हणा, पण वारकरी शिक्षण संस्थेचे केंद्र जोग महाराज. जोग महाराज मध्ये पैलवान. आज सांगतात की जोग महाराज कारकिर्दी संस्थेला कोण लावायचं काम नव्हतं. काय जोग महाराज बसलेला असले की चोटे तिकडेच पळत. हा मग हिमालयासारखा सगळा क्रम असतो. जोग महाराज कसलेलं शरीर होतं. आपल्यासारखे भाटकन फुगलेले नव्हते काही. काय आता पोरं भात खातात आणि असे ढेक्षे ढेक्षे वगैरे फुगले चालले. एक पोरगी इतकी जाडी झाली बरं काय की दरवाजाच जाणार अशी गाडी झाली. त्यांनी मी ढेक्षींवर सगळी आणखी तुम्हाला सांगतो, आपण वडाच्या वाडीत जातो ना, एक पोरगी तशी. मग तिच्या आईने मला दाखवली पोरगी मारावी असे औषध नाही. एक औषध नाही काय भात खातो. भात खाले की माझं पक्षी होता ताकद नसते पण जडीची नसते. काय म्हणजे झाडा जुडा जरी दिसला त्याच्या ताकद असं काय नाही. पण जोग मारत असेल, जोग मारा शरीर मेहनतीच व्यायाम करायचे. आणि पुण्यातले व्यायाम करणारे मस्त आपल्या गावात फरक आहे. आपल्या गावात एक पुस्तक पळतात आधी आपली पोरं भजन झोपायला विचार पळायला होतो एक चक्कर मारतात पण जागेवर बसते. याचं शरीर कसलं जाणार नाही ना. कसलेल्या शरीराचं वैशिष्ट्य आहे बंदुकीची गोळी मारली त्या दडावर प्रतिफलित बाजूने पडते ना आठ. माझं एक कारण आमच्या मेकर तालुक्यामध्ये एक राज्यमंत्री होता सुबोध सावंत. ते माझा वर्ग पण होता. तुझा भाऊ एक जगन्नाथ नाव होतं, मी त्याला जगण्या म्हणतो. काय पोलिसांनी गोळे मार केला मागच्या काळात कारण ज्याचं शरीर कसलेलं शरीर असते ना. पुण्यामध्ये जोग महाराज प्रसिद्ध पुरुष पैलवान होता. काय झालं त्या कुस्तीच्या स्पर्धा पुण्यामध्ये सुरू झाल्या आणि त्या कुस्तीत बक्षीस देण्याकरता तिथल्या लोकांनी मग ती जे तालीम संघ होता ना तो गंगागीर महाराजांचे नाव होता. गंगागीर महाराज तालीम संघ असं. आणि पुण्याच्या लोकांनी काय केलं बक्षीस वाटण्याकरता खास गंगागीर महाराजालाच बोलावलं. गंगागीर महाराज मराठी नगर जिल्ह्यातले होते. गंगागीर महाराजाला बोलावलं बक्षीस देण्या. असा टेबल ठेवला. गंगागीर महाराज कुस्ती बसली. जोग महाराज कुस्ती जिंकली. जोग महाराज असं ताट मानतो छाती पुढे करून चालले बक्षीस घेण्या लंगोट नेसलेला आणि बक्षीस घेण्याकरता. आता काय साधू लोक आता काय साधू लोक कसे असतात पण साधू लोकांचा भाव मात्र विचित्र नसतो. उसं डोंगा असं नाही डोंगा. काय जसं जनाबाईने शिव्या दिल्या पण भाव नाही कसा नव्हता. मला आता सांगेल वेदांत शास्त्राचे महान सिद्धांत शिवी
काय करा साधू पुरुष तर काही करू लागला तर त्याची दृष्टी धाराची असते. गंगाधर महाराज त्याला बक्षीस नाही एवढा वेळ आहे तिकडून आला आल्यावर त्या छातीत टाकला त्याला म्हणे त्यांनी छाती करून कळायला पाय त्या शब्द लागला आपला ते शब्द लागला ना मायचा महाराज मग साखरे महाराज म्हणतात शहाणा तो शहाणा अरे मला धर्म कारण बुद्धीचे वैभव त्याला आपली बुद्धिमत्ताच तेवढी नाही आपली. आणखी एक गोष्ट तुला सांगतो हा जो गोनी दांडेकर आहे ना महाराष्ट्रात प्रसिद्ध पोलीस होऊन गेला. काय ते गडबडी दिसते. आजही शाळेतल्या मुलांना पाठ्यपुस्तकात त्यांचे धडे दांडेकर गोनी दांडेकर गोपाळ दांडेकर ते वारकरी शिक्षक संस्थेचे शिकाय. त्या काळात मातीबा गुरु संस्थेचे संचालक होते अध्यक्ष होते ते गाव गुरुवाचं नाही गुरुवाची वतनदारी आळंदी त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज संस्थान देण्यात आले त्या काळात वतनदार माणसं तर शिंदेची वतनदार कशी बोलतात महाराज जमलं का तुमचं वतनदार काय नाही माझे ते वतनदार होते मारुती बाबू काय नाही या दांडेकराला विषय 2 लाख मला त्या कंपनीच्या तो काय म्हणतो दांडेकर काय म्हणतो संत चरण रज लागता सहज वासनी ते बीज त्यांनी मला स्वतः सांगितलं दांडेकर त्याला बोलावलं नाही दांडेकर या गाठीचं प्रकाशित करण्याकरिता बोलावलं. त्यांनी मला आठवण म्हणून सांगितली वारकरी की मी असा होतो ना असा झालो. त्या लाटेचा परिणाम काय झाला माहिती जग प्रसिद्ध असा साहित्यिक म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं पुरुष. आदेश शाळेच्या शिक्षण क्षेत्रात दांडेकरांची फार मोठी किंमत. त्याचा परिणाम चरण लागता भूमीसी तीर्थक्षेत्र झाली पैसी. गुरु ऋषीने विष्णूच्या हृदयात लात मारली तर अजूनही विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये तेवढे खड्डे दाखवले कारण त्या लातीची किंमत काय आहे विठोबन दुर्दैवाची गोष्ट आहे. आता ह्या समोर कारण आपली बुद्धिमत असते विठोबा विष्णूच्या छातीत लात मारली काय सांगतात श्री वत्सलांछन हिची विष्णूची ओळखण काय त्याच्या हृदयावर जी लात आहे ती भगवंताची ओळखण आहे. म्हणजे चरणाची मुद्रा अभिमानानं भगवान विष्णू आपल्या हृदयावर वाहतो. काय वाहतो पा चरणाची मुद्रा कालियाच्या मस्तकावर उमटली तर गरुड त्याला स्पर्श करेना अभयदान मिळालं त्याला का तू घेऊन आला कालिया. श्रीकृष्णानं त्याला बाहेर काढले आणि ताईचे राहायचं नाही म्हणला तू तिकडे जा. त्याला महाराज तुमची आज्ञा मला प्रमाणे काय श्रीकृष्ण भगवान परमात्मा आहे हे सर्पाला समजून
तुम्ही मारा तुमच्या आज्ञाप्रमाणे, पण मला गरुड खाऊन टाकायचं. काय म्हणला? तर श्रीकृष्ण मला माझे पाच मस्तकावर उमटलेले आहेत, तेव्हा गरुड सुद्धा तुला पाहू शकणार नाही. सरळ निर्भयपणा तुला काय सांगलो, चरणाचा महिमा सांगायला लागलो. चरणाचा स्पर्श आईच्या दगडाला लागला तर सगळ्या जगात पेपरला तर त्या काळात सगळ्या जगात प्रचार झाला की याचा पाय लागला की दगडाची पाय होती. लागलो श्रीरामाचा चरण स्पर्श झाल्याबरोबर दगडाची काय झाली? बाई झाली. कशाचा महिमा? हा दगडाचा. नाही गंगाधर महाराजाचा चरण जोग महाराजा छातीवर लागलं. काय झालं? जोग महाराज साधू कशाला झाला? संत चरणी हा लाभ आजरामर होऊन गेले. कशाने? कशाने? हा दांडेकर पूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रसिद्धीला आला. कशामुळं? मारुतीवर लात मारली. आणि लात मारताना चित्ताचा विकास होणे आणि चित्त संकुचित होणे याच्यावर श्रीमंत दारिद्र्य अवलंबून. हे जे मोठे लोक झाले कशाने झाले? त्या लातीचा अर्थ काय करायचा या श्रीमंत अवलंबून. मी सांगतो, गंगागीर महाराजांना लात मारली, जोग महाराज त्याचा अर्थ काय केला? मारुतीबाईने लात मारली दांडेकरांना, त्यांचा अर्थ काय केला? म्हणजे आपल्या बुद्धीचा हा महिमा आहे. आपलीच बुद्धी आपल्या दामासात बसवते आणि आपलीच बुद्धी दामासात ठेवते. आपलीच बुद्धी आपला माता उंच करते, आपलीच बुद्धी आपल्याला खाली काढते. कारण हे आपल्या बुद्धीचं दारिद्र्य आहे आणि ह्या आपल्या बुद्धीचं वैभव आहे. काय? ती बुद्धी ती माणसाला सरळ मोक्षाकडे नेते. काय सांगतात? अनेका सारिका भवसु जैसा नजोडी परिसु अमृताचा अंशो दैवगुणी. काय सांगतात? जसे रस्त्यात दगड सापडतात तसे परीस सापडत नाही. परीस दगडच आहे, पण त्याला दगड म्हणू नये. निळोबा महाराजांनी एक कविता लिहिली. तुका भासला मानवी वेशधारी परी तोरिला विग्रही निर्विकारी. काय सांगतात? तुकाराम महाराज मानवी वेशधारी दिसला, म्हणजे मनुष्य म्हणून दिसला, पण तो माणूस नाही. हे सुद्धा काय आहे? आपल्याच बुद्धीचं वैभव. आपल्या गुरुला कसं पाहायचं हे निळोबा महाराजांकडून पाहावं, की आपल्या गुरुला कसं पाहायचं हे अर्जुनाला विचार. आजच मला सांगतो, आजही द्रोणाचार्याला सगळे लोक लाचार म्हणतात. आणि त्याने स्वतः असं वाक्य लिहिलेले, अर्थस्य पुरुषो दासः. महाभारताची कथा आहे. कारण आजही जो खरा शिक्षक आहे ना तो विद्यार्थ्याच्या घरी शिकवायला जातो. विद्यार्थ्याच्या घरी व विद्यार्थ्या गावात शिकवायला गेलं की पाटील बाबा म्हणतात कशी अवस्था होती. कारण पैशासाठी लाचार झालेला माणूस कधी गुरु होऊ शकत नाही. म्हणून आजही मोठमोठे विद्वान लोक द्रोणाचार्याला लाचार समजतात. खरा गुरु कोण? वसिष्ठ. राजालाही पाय घ्यायला लावणार काय? राजाला शासन करण्याचा अधिकार कोणाचा आहे?
गुरुचा परत म्हणून राजाला राजा म्हणतात आणि गुरुला महाराजा म्हणतात. राजा आणि राजा कोण आहे? काय राजाच्या पोराला सुद्धा काढून काढ बोलतो गुरु बोलतो. एवढा मोठा राजा दशरथ वशिष्ठ ऋषी आश्रमात पायी नाही बिना चपला जातो. आम्हाला असं म्हणतात आमच्या उरावर चपला घेऊन येतात. काला तस्मै नमः मूर्खाचं राज्य झालं ना काय. अजून मला असं दिसते म्हणजे मी कल्पना करतो की या गावात नवदेव सुद्धा चपला घालून रामाच्या दर्शन येत असत. काय त्याला माहिती आहे तू रामा सांगतो तुला जमलं ते मी करा मला तर नक्कीच सांगतो. तू बाहेर कोण घेऊन पळून गेला पण मी नाही घेऊन आली. हे सगळे भिकारचोट लोक भिकारचोट मग सांगितलं ना तुमचे पण असे मग त्या शेतात खडे गोळा करून काळ सारखं गीता पाठ देत नाही का? खरंच नाही पाठ 4 मिनिट बरोबर झालीच नाही पाठ त्याची मी केलीच नाही. काढून दिले ते ह्याचे नाही तर मासे खडे पोरी सागरकडे घेतात तरी तुमचे पोरं हे दिवे लावले तुमचे कुल दीपक. कारण अंगानं दिली काही काही माणसं अंगानं श्रीमंत असतात आणि काही काही अंगानं भितात. कारण याला धडेच कसे मिळाले नाही बाळकडू याच भेटले ना ते झाले. आता विचार करा तुम्ही ज्या माणसाचं आंतरिक दारिद्र्य आहे ज्या माणसाचे संस्कार विकार करतात ज्या माणसाची ज्याची कृती सम्यक कृती संस्कृती ज्याची अशी विचित्र आहे तर देव कसं काय भेटेल बघ. देव कोणाला भेटते ज्याचा अंतःकरण विशाल आहे ज्याचा अंतःकरण मोकळं आहे ज्याच्या अंतःकरणात संकोच नाही ज्याचा अंतःकरण संकोच आहे अर्थात मल विक्षेप रहित ज्याचं चित्त आहे ज्याला जिज्ञासा आहे की आपल्याला आलं पाहिजे म्हणून त्याला वाटतच नाही आपल्याला आलं पाहिजे म्हणून काय विचार करते डाबडुबडी खेळायला चांगल्याकडे आपल्या गावाकडे काय कसं काय मग 8-15 या तिकून जाऊन येतो. तुकारामांना बंद स्वानासी दिले पंचामृत भोजन चित्त आडावळी या बदल गीता पाठ करायला लावली तर गीता या पाठ नाही होत. मग त्या डाबडुबी खेळायला पाहिजे. मी एकदा येतोच मध्ये मला येऊ दे का काय त्याला येऊ नको तिकडे यायला पाहत होतो का तिथे गीता पाठ कर ज्ञानेश्वरी पाठ कर नाही तर रोखीचे तिकडे कारण अंगाला विकास रे त्याला ज्ञानेश्वरी कशी काय पाठवायची तुम्ही सांगा बरं. एक तो सांगतो पूजाचं लग्न होतं आणि सुनीताचा पोरगा मी लग्न आणला त्याला अभंग पाठ करण्याकरता मी छड्या मारत असणार गीता पाठ कर म्हणून पण त्या लग्नात त्याने एक वाक्य पाठ केलं त्यांनी मला दाखवा ना छड्या मारून काय बंद गीता पाठवायला हे कसं काय मुलातले संस्कार लक्षात ठेवा.
माझंही ध्यान ठेवा. देव तुमच्या विहिरीत पाणी देतो तर लोकाला देण्याकरता ज्याचं मन मोकळे त्यालाच देतो. आणि चुकून समजा देवाचे दुर्गाला पाणी दिलं, त्यांना कंजूसपणा केला, त्याचं पाणी देव हरण करतो. कारण ही नैसर्गिक संपत्ती आहे. ही तुमच्या कोणाच्या बापाची मालमत्ता नाही. त्याच्यावर ईश्वर देतो तर जनतेकरता देतो. आणि तो अहंकार आणायचा आहे. माझं समजून आलं तर ईश्वर त्याचं काढून घेतो असं आहे महाराज. तेव्हा असे संकोचित अंतःकरणाचे लोक आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या ज्याचे तुला आहे, तर देव कसं काय विचार केला, कसा भेटेल? कारण आताच तर आम्ही तुम्हाला सांगितलं की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, परमार्थ हा गरीबाचा किंवा श्रीमंताचा आहे असं अहंकार एकाच बरा श्रीमंत माणूस एकनाथ महाराजांकडे दररोज पुरणपोळी स्वयंपाक आहे. आमचे गुरु महाराज सांगत नव्हते नाही काय, आमचे गुरु महाराज सांगत होते एक वर्ग नेहमी पुरणपोळीसाठी रडत. त्याची आई कावली, ते रागाच्या आधी ओळख म्हणून हाताच्या घडलेलं आणि महाराज याला दररोज पुरणपोळी करून देऊ मी. नाथ महाराज म्हणजे आमच्या तिथे पुरणपोळी होते, राहू द्यायचं. पुरणपोळी खाण्याकरता मग आला तो महाराजाच्या घरी आयुष्यभर आला आणि शेवटून भावाला अर्ध भाव करा म्हणते मी कशाचा परिणाम हा बुद्धीचा विकास. आम्ही याची बुद्धी विकसित केली एकदा घरी जाऊन येते सगळं आपलं मातीत गमावते मग येते घरी पुन्हा पुन्हा ते तयार केले पुन्हा त्या डोळ्याच्या घरी जायचे. त्या डुकराचं गेलो त्याला अमृत पाजलं तर त्याला मुहूर्त सकाळ मुहूर्त तोंड घातले तैसे झाली जनान कळी तो भाव श्रीकृष्णाची माव अगम्यती. श्रीकृष्ण लोकात राहतो, जनात मिसळतो, त्या मूर्खाला समजत नाही श्रीकृष्ण देव आहे. श्रीकृष्ण गवळ्याच्या पोराबरोबर काय काठी काय म्हणते कृष्णा तेवढं राज आम्हाला म्हणतात असं करायला कांदा लावलं काय नाही गोळी असे तसे सगळं झालं गंमत अशी झाली. प्रारब्ध तेवढी विचित्र आहे. राजा गिरे झाला कृष्ण सिंहासनी बसला याची पातळी आता पण याला असं केलं गड्या आता हा आपल्याला काय शिकले काय सांगते घेऊ लागली. तेव्हा त्यांचं वकील पत्र घेतलं नामदेव महाराज. नामदेव महाराज आता चालत घरी चाला तिच्या पाया पडा त्याला माफी मागा कारण त्याच्याच आशीर्वादाने आपलं कल्याण होईल. विठोबा तुकाराम महाराज म्हणतात बुद्धीचा पालट धरा रे काही अजूनही काय म्हणतात अजूनही आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बुद्धीचा देवाया विषया केवा बुद्धीचा देवाया
जाती वाया विषयाती वाटा धरोण्या कंठा ओढ मागी बुडतीचे पाय आमचं म्हणणं आहे सावधान तिकडे जाऊ नको तळमळ करत होता तर नाही म्हणत तुम्ही म्हणून तरी मागायची चालू बघा आता 8 दिवस काय करणार रे अजून दिसतच नाही जन्मास तेव्हा वाया गेले बुद्धी आवरा बुद्धीचा ओघ मनाचा ओघ नेहमी दारिद्र्याकडे आहे तेव्हा आम्ही मग सावधान सांगतो सावध करतो धरोण्या कंठा ओढ मागे त्या तिला मागोड निग्रह कर संयम कर तिला भगवंताच्या चरणी समर्पण कर ज्ञानेश्वर उठू नका कोणी फक्त 5-10 मिनिटं शांत बसा भगवान हे वरप्रभू
श्री कृष्ण के श्री कृष्ण श्री जय विठ्ठल जय सकाळी ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये